नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज मी सकाळी किचनमध्ये आले. रात्रीच आंबे धुवून नॅपकिनवर सुकत ठेवले होते का तर मला यातून पल्प काढायचा होता. हे आंबे आमच्या गावचे आहेत. तर दरवर्षी सुट्टी आणि गाव हे समीकरण आमचं ठरलेलंच असतं. पण यावर्षी मिस्टरांच्या काही कामानिमित्त आम्ही गावी जाऊ शकलो नाही. तर दिरांनी आम्हाला 2 पेट्या आंब्याच्या पाठवून दिल्या. हे अगदी माझ्या मिस्टरांनी लावलेल्या झाडांचे आंबे आहेत. स्वतः लावलेल्या झाडांची फळं खाणं खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आंब्यांच्या साली काढून घेतल्या आणि चाकूने असा पल्प काढून घेतला. हे तुम्ही पिळून पण काढू शकता, पण आत कोळीच्या बाजूने जर आंबा खराब असेल तर तो दिसत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने काढते आणि रस न करता असेच पल्प फ्रीजला डब्बा भरून ठेवते. या पद्धतीने आम्ही गेल्या वर्षी पण यांचे एक कलीग कॅनडावरून येणार होते. ते सप्टेंबरच्या आसपास येणार होते. त्यांना वाईट वाटत होतं की तुमचा हापूस आम्हाला खायला मिळणार नाही. तर ह्या पद्धतीने आम्ही फ्रीजरला ठेवलेला हापूस त्यांना आल्यावरती दिला. तर ते इतके खुश झाले होते की तुमच्या शेतातला आंबा आम्हाला खायला मिळाला म्हणून. आमच्या आंब्यांना पाड थोडा उशिराच लागतो. मे एंड किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये जर पाडाचे आंबे खाली पडल्यानंतरच आम्ही हे आंबे उतरवायला सुरुवात करतो. नॅचरली पाड लागल्यामुळे कुठलंही केमिकल न वापरता रंगही छान येतो आणि पूर्णपणे सेंद्रिय खतावरती आलेले हे आंबे आहेत. खूप गोड आणि मधुर आहे. असं वाटतं हे वर्षभर मिळावेत, म्हणून वर्षभर नाही पण 5-6 महिने आपण असा पल्प काढून थोडा रसासाठी किंवा मँगोच्या काही रेसिपी करण्यासाठी वापरू शकतो. पण आमच्याकडे हा लवकरच संपतो. मुलींना आवडतं, त्यामुळे त्या परत डब्बा काढून ज्यूस करून वगैरे घेतात आणि खातात. आणि हा पल्प चांगला कंटेनर सील करून डीप फ्रीजरला ठेवायचा आहे, फ्रीजला. खरंच हा फळांचा राजा असलेला आंबा किती सुमधुर, गोड आणि किती न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहेत त्याच्यात. निसर्गाने आपल्याला किती भरभरून दिलेलं आहे. आपण त्या गोष्टी जतन केल्या पाहिजे आणि निसर्गाचे कृतज्ञ राहिलं पाहिजे. अशा प्रकारे मी डीप फ्रीजरला ठेवून दिला. मँगो रसाची थाळी केली, मुलींना सर्व केली, त्या पण खुश झाल्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड डे, टेक केअर.